हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे, कारण की आज माझं सकाळचं बरंचसं काम मी उरकून घेणार आहे. आणि कारण कसं होतं, सकाळी लवकर कामाला सुरुवात केली की आपलं बरंचसं काम लवकर उरकून घेतं. आणि आता उन्हाळ्याचे दिवसही चालू झालेत. खूप गरम होते, उकडते आमच्याकडे तर, आणि खूप ऊन पडते. तर त्यामुळेही मग काम करायला आपल्याला थोडंसं थकवा येतो. तर सकाळी सकाळी जर आपण कामाला सुरुवात केली तर आपलं काम बरंचसं पूर्ण होतं. त्यामुळे मी काय केले, घरातली सगळी कामे उरकून झालेली आहेत माझी, आणि मी आता पहिले कटिंग करून घेते, आणि कटिंग करून घेतल्यानंतर मग स्टिचिंग करणार आहे. तर हे जे 2 ब्लाऊज आहेत ते एका कस्टमरचे ब्लाऊज आहेत, आणि ॲक्च्युली मला शिवायचे होते. काल जे मी कटिंग केलेले ते 2 ब्लाऊज मला आज स्टिच करायचे होते. पण ते 2 ब्लाऊज मी बाजूला ठेवलेत, आणि हे 2 ब्लाऊज मी सकाळी सकाळी कटिंग करायला घेतलेत. तर हे जे ब्लाऊज आहेत ते मला अर्जंट नाही आहेत, पण 2 दिवसामध्ये तयार करून द्यायचे आहेत. तर म्हटलं की चला आता हे ब्लाऊज कट करून घेऊया आणि शिवून टाकूया. कारण 2 दिवस ऑलरेडी ते माझ्याकडं आलेले होते, आणि 2 दिवस होऊन गेलेले आहेत, आणि अजून 2 दिवसांनी त्या घ्यायला येतील. त्यामुळे काय म्हटलं की चला हे 2 ब्लाऊज आपण शिवून घेऊया, आणि जे काल मी कट केलेले होते किंवा काल मी किती ब्लाऊज शिवले तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काल बरंचसं काम मी केलं, पण ते मला काही शूट करता आलं नाही. कारण कसं असतं, जेव्हा आपल्याकडे काम जास्त असतं त्यामुळे शूटिंगला तेवढा वेळ देता येत नाही. व्हिडिओ बनवण्यामध्ये बराचसा वेळ जातो, तो एडिट करण्यामध्ये बराचसा वेळ जातो. मग तो वेळ मी माझ्या स्टिचिंगच्या कामासाठी दिला, आणि काल बराच वेळ स्टिचिंग केली, व्हिडिओ शूट केले नाही आणि एडिटही केले नाही. तर म्हटलं का चला आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलीच आहे, तर आपण शूटही करून घेऊया. तर कालचे जे ब्लाऊज होते मी तुम्हाला ते दाखवणारच आहे, आणि त्याच्यापैकी मला 2 ब्लाऊज त्यातले शिवायचे पण आहेत. पण मी म्हटलं की पहिले हे 2 ब्लाऊज कंप्लीट करून घेते. कसं, जेव्हा आपण आपल्याकडे कस्टमर येतो आणि ब्लाऊज शिवायला देतो तर त्यांना ते वेळेत दिलेच पाहिजेत. म्हणून मग म्हटलं की हे 2 ब्लाऊजांना थोडी घाई आहे, तर मग हे 2 ब्लाऊज पहिले कंप्लीट करून ठेवते. तर हे 2 ब्लाऊज मी कटिंग करायला घेतलेत, आणि एकाच कस्टमरचे हे दोन्ही ब्लाऊज आहे, सेम माप आहे. फक्त ह्याचे पाठीमागचे जे गळे आहेत ते फक्त वेगवेगळे शिवायचे आहेत, आणि दोन्ही ब्लाऊजला पफ स्लीव्ज आहे, आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत. आणि हे जे पीस आहेत ना ते इतके सुंदर पीस आहेत, खूप सुंदर पीस आहेत. ब्लाऊज पीस चिकनमध्ये ज्या टाईपचं चिकनचं कापड असतं ना त्याच टाईपचं हे कापड आहे. पण याला चिकन नाही म्हणता येणार, या कपड्याला काय म्हणतात तेही मला माहिती नाही. पण खूप सुंदर असं कापड आहे हे, आणि ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना ते चिकनचं कापड कसं असतं त्याच टाईपचं वर्क ह्याच्यावर आहे, आणि सिक्वेन्स वर्कही ह्याच्यावर आहे. खूप सुंदर असं कापड आहे, इतकं स्मूथ आहे ना. मला तर खूप आवडले हे ब्लाऊज पीस. आणि आता ह्याला मी फक्त बॉडीला अस्तर लावणार आहे, म्हणजे फ्रंट आणि बॅक साईडला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे, आणि स्लीव्सला अस्तर लावायचं नाही आहे. तर मी ह्याची कटिंग करून घ्यायला बसलेली आहे. तर मी तुम्हाला सांगते ह्याचं माप किती आहे. तर ह्याचं पूर्ण माप आहे 36ची छाती आहे, 30ची कमर घेर आहे, बाही आपल्याला ठेवायची 10 इंचाची, आणि बॅक नेक खूप डीप आहे, म्हणजे याची पूर्ण उंची 14.5 आहे. तर बॅक नेक आपल्याला साधारण 2.5 इंचाचा, म्हणजे 2.5 इंचाची पट्टी खाली बॉटमला सोडायची, आणि पूर्ण आपल्याला गळा घ्यायचा, म्हणजे जवळजवळ 12.5 इंचाचा हा आपल्याला गळा ठेवायचा आहे. तर इतके डीप हे नेक आहेत. तर पहिले मी अस्तर कटिंग करून घेते, आणि अस्तर कटिंग करून घेतल्यानंतर मेन फॅब्रिकवर ठेवून घेणार आहे. तर ह्याच्यातलं मी व्हाईट कलरचं अस्तर आणि पहिले कट करून घेतलं. बॅक आणि फ्रंट साईड असल्यामुळे एकदाच डबल फोल्ड, म्हणजे 4 पदरी घडी घातली, आणि त्यानंतर मग दोन्ही पार्ट काढून घेतले, आणि मग जेव्हा मी स्टिच करायला घेणार तेव्हा फ्रंट पार्टला प्रिन्सेस कटचा शेप देऊन कट करून घेणार आहे. तर आपले दोन्हीही ब्लाऊज मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत, आणि मी तुम्हाला काल दाखवते. काल मी बघा हे 4 ब्लाऊज शिवून घेते, 4 नाही 6 ब्लाऊज शिवून झाले माझे यातले. तर 2 ब्लाऊज मी हुक करून ते दिलेत कस्टमरला, आणि त्याच्यापैकी हा जो ब्लाऊज आहे
राणी कलरचा. त्याला मी बटन्स लावायचे होते, तर बटन्स ऑलरेडी लावून झालेले आहेत माझे. त्याला काजे करायचे आहेत, तर 2 काजे केलेत आणि बाकीचे काजे मला करायचे आहेत. आणि हे जे 3 ब्लाऊज आहेत त्यालाही हुक लूक आणि शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने कालचं मी काम तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. जवळजवळ 6 ब्लाऊज विदाऊट अस्तरचे मी शिवले. त्यातले 2 ब्लाऊज कस्टमरला दिलेले आहेत. आणि आपलं आता हे 2 ब्लाऊजांचं कटिंग करून झालेलं आहे आणि त्यापैकी हा जो व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे तो मी आता स्टिच करायला घेत आहे. आणि बघू शकता तुम्ही, हा आपला व्हाईट कलरचा ब्लाऊजही शिवून झालेला आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. सुंदर असे पफही आलेले आहेत. नक्कीच तुम्हाला आवडला असेल हा ब्लाऊज पीस. बघा ब्लाऊज पीस किती सुंदर आहे आणि शिवल्यानंतर तो अजून छान दिसत आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. बेल आयकॉनचं बटनही दाबा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या नवीन अशा एक छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय अँड थँक यू.